हां हां ॲक्सिडस. नमस्कार, सिद्धी मोटर ड्रायव्हिंग स्कूल, कसबावाडा, कोल्हापूर. आज ट्रेनिंगचा 4था दिवस चालू आहे. 4था की 5वा दिवस. ट्रॅक चेंज झाला बघ. ट्रॅक असा चेंज व्हायला नाही बेसारखं. बरोबर त्या पिलरच्या इथे मातीत काही मासे घेऊन जरा इकडे तिकडे झाले की परत तिकडे घ्यायची. एक सेकंड सुद्धा नजर आपली इकडे तिकडे हल्ली की नाही, गाडी ट्रॅक चेंज होते, आपोआप बाजूला येते इकडे तिकडे. लेफ्ट. $45 डिग्रीज फिरवायचं आणि तसंच हळूहळू सर्वे करायचं. बेस्ट. घे आता फर्स्ट. नाही 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 असं नाही करायचं. थांबायचं. ती तिचा आधी होऊ दे. कसं आहे, पाठीमाग बैठलेलंच का सांगतो आधी? नाही. सगळ्यात महत्वाचं ते असते, आपण मागं बघितलेलंच नसते. आपल्या डोक्यात काय असते, ही गाडी आहे, तिच्या पुढे आपल्याला जायचं चुकवायचं तिला. लहान गाडी असते तर टू व्हीलर ठीक आहे, आपण कसं तरी जाऊ शकतो. खरंच हे जाऊ शकत नाही. टक सेकंड. पेशन्स पाहिजे, ठेवायचा पेशन्स. म्हणून मी खड्डे पण सांगतो, खड्डा बघितला आपल्या डोक्यात काय असते, खड्डा चुकवायसाठी कुठे पण फिरवायची गाडी. स्टेअरिंग फिरवलं की झालं. इकडे टू व्हीलरवाला आला, त्याला काय कटकून नुसतं लागलं तरी बस झालं टू व्हीलरवाला. बस बस सुट सुट. धर इथे धरायचं. पिकअप पॉईंटला घ्यायचं. कशामुळे झालं? अचानक ब्रेक दाबलास आणि स्पीड कमी जास्त झाले. स्पीड कमी झाले की फर्स्ट घ्यायचंच. बिगिनर्सनं घेतल्याला बरं असतं. तर मी कसं हँडल केलं असतं, क्लच हाफ धरला असतं आणि नेले असते. तर हे आता समजत नसते तुम्हाला. बेस्ट वे फर्स्ट घेतल्याला चांगलं असतं. सेकंड काय होते, गिअरबॉक्सला मार बसत असतो. असं झालं की आवाज आला की नाही, धडधड जोरात एकदम. आता थर्ड टाकला की नाही, त्या थर्डच्या मनानं स्पीड मेंटेन करायचं. तर थर्डला स्पीड किती लागते? 25च्या पुढं. 25च्या पुढे कुठे 40 पर्यंत जातोय आपण. 40च्या पुढे आपण फोर्थ टाकतोय.
आणि फर्स्ट मधनं सेकंड गेला किती 10-15 लागतं. तर लोक आपण टू व्हीलर बघायचं कधीच पण की नाही त्या प्रॉपर सिस्टमनं जातच नाही. 30च्या आधीच त्यांचा चौथा गिअर पडलेला असतो. आता इथं स्पीड ब्रेकर आला, आधी ब्रेक दाबायचा, क्लच दाबायचा, ब्रेक सोड, सेकंड घे, लगेच सेकंड घ्यायचा, सोड क्लच, हा इथं धर. आहे काय नवीन असलं की असा प्रॉब्लेम येते म्हणून फर्स्ट घ्यायची सवय करायची. आता तो धरलाच बरोबर क्लच, हाफ धरलाच, कडकड कडकड वाजत कशी तरी गेली, खरं तिला त्रास होतच असतो. प्रत्येक वळणावर असतं. थर्डवर असलो आपण सेकंड घ्यायचा, सेकंड स्पीड किती झाले स्पीडवर लक्ष पाहिजे. आपलं स्पीडचं नॉलेज आलं की लक्षात येतं सगळं. कुठल्या गिअर पाहिजे आता आवाजावर कळतं आपल्याला. वाढवायचं आणि थर्ड टाकायचं, वाढवा अजून नाही. आता चढ आहे म्हटल्यावर तर जास्त वाढवायला पाहिजे. आता जर गिअर टाकला तर तिला आणि लोड येणार ना एकदम. टाका, ऍक्सिलेटर सोडायचं असते. बॅकग्राऊंड म्युझिक ऐकायला काय. क्लच आणि ऍक्सिलेटर दोन्ही अपोजिट पाहिजे. ती इथं बैली तिथून आत जायचंय. लाव इंडिकेटर लाव, इथून लावल्या बरं असते. आता इथे परत सेकंड घे, ब्रेक दाबा आधी. इतक्या नाही, हळूहळू टाक लवकर, नाहीतर स्टेअरिंग फिरवायला येणार नाही. मग पुढे जाणार ते. आहे गुड बाय की चालक धोकादायक म्हणून त्यानं आधीच तिकडे घेतली. बस खाली मोठा गड्डा काढून ठेवलाय, त्याला लाईट दाखवायचा. कसं दाखवणार, आपला लाईट उचलायचा वर तो आहे ना, हे नाही फ्लॅश मारायचा असं बस. आता ब्रेकवर पाय, इंडिकेटर लेफ्ट, जा बाजून जरा. नाही झालं, नाही कळालं का आता परत तसंच झालं का मागासारखं. मग काय करत जा, बेस्ट वे फर्स्ट घ्यायचा, सेकंड होतो आपण. नाहीतर मग क्लच दाबायला लागतो, क्लच दाबायचा आणि पिकअप पॉईंटला धरायचा. स्पीड ब्रेकर मोठा असते, ब्रेक दाबल्यावर आपल्या किती स्पीड कमी झाले त्याच्यावर क्लचचं काम डिपेंड आहे. नुसतं क्लच कायम दाबायचं असते वजनावर असं नसतं. ब्रेक इकडे तिकडून गाडी आली तर. आता एक खड्डा आहे की नाही असं की आता वर्षाला रस्ते झालेत, इतका रस्ता खराब होता, खरं गोळ्याने लागतात म्हणून हा ट्रॅकच धरला होता. जाऊ तू जा बा आधी, आमच्या आधी तू जाशील बाबा. हा आम्ही हळूहळूच जाणार. आता कडेला चालले जास्त, किती डिस्टन्स पाहिजे इतका तरी पाहिजे, म्हणजे ह्या लेवलला बघायचं बरोबर. ब्रेक ऑन, हा जास्त ब्रेक दाबलास सरळ का जाऊ येताना. हा टायमिंग लक्षात येणार मग तुझ्या पुढे पुढे चालला गेला जरा बरोबर. आणि ब्रेकवर लक्षात घ्या, आता ब्रेक धरायचं इथं आणि हे बोनेटच्या लेवलला आपले हे असतं एज पास सरळ कर. एकदम कडेला म्हणजे कुठे सेंटरला दिसतं एज आपल्याला. आता तो माणूस या लेवलला दिसला पाहिजे. आता परत स्पीड ब्रेकर आल्यावर कसं करणार बघा. ब्रेक थोडासा, क्लच नाही जमलं की नाही परत कर. आता फर्स्ट घे, आता जप क्लच नाही गेली तर तिकडे आधीच घ्यायचा. नाही फर्स्टच घ्यायचा.
हे कधी आधीच घ्यायचा. ज्यावेळी आपण क्लच दाबतोय की नाही, स्पीड ब्रेकरला ब्रेक दाबतोय की नाही, स्पीड कमी करतोय त्याच वेळी क्लच दाबायचं, म्हणजे अजिबात गाडीला त्रास होत नाही आणि प्रॉपर जातोय आपण. एकदम स्पीड वाढल्याने एकदम कमी झाल्याने असं होणार पण नाही.